बदलापूरमध्ये 2-4 वर्षीय मुलींवरती झालेल्या अत्याचारामुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। महाराष्ट्रभरातून आणि इवन देशभरातून खूप संतप्त प्रतिक्रिया यावरती उमटताना दिसून येत आहेत। गुन्हे दाखल झालेले आहेत, मात्र या सगळ्याला इतकी दिरंगाई का झाली हा एकच प्रश्न सध्या उपस्थित होतोय। या सगळ्यावर बोलण्यासाठी माझ्याबरोबर काँग्रेसच्या नेत्या संगीताताई तिवारी आहेत। ताई, नेहमी तुम्ही महिलांच्या प्रश्नांवरती बोलत असता, अतिशय निंदनीय घटना आहे, काय वाटतं आता? मी सगळ्यात पहिलं तर असं म्हणेन, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ताबडतोब। आमच्या मुली बाळी सुरक्षित नाही आहेत। आमच्या मुली बाळींच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची? आता ठाण्यामध्ये काही घटनांमध्ये मंदिरामध्ये बलात्कार झाला, ते झाल्यानंतर त्या शिंदे मुलीचा त्या मुलीचाही क्रूरपणे मर्डर करण्यात आला। म्हणजे या महाराष्ट्रात भयावह घटना म्हणजे भीतीच राहिली नाही आहे। कायदा सुव्यवस्था पूर्ण यांच्या राज्यामध्ये ढळलेली आहे। म्हणजे आता कोलकाता टू बदलापूर हे पाहिल्यानंतर असं वाटतं ही राक्षसी वृत्ती फोफावते कशी? का भीती राहिली नाही आहे यांना? आज आमच्या मुलीबाळी जेव्हा बाहेर जातात, जर त्या टायमाला परत नाही आल्या तर त्या आईवर काय गुजरत असेल ही विचार करायची वेळ आहे। आणि मी खरंच तुमच्या माध्यमातून सांगते, गृहमंत्री राजीनामा द्या। तुम्हाला झेपत नाही आमच्या मुलीबाळी, नुसत्या लाडक्या बहिणी म्हणून उपयोग नाही। लाडक्या बहिणींना सुरक्षा द्या। 1500 रुपये तोंडावर फेकता लाज वाटली पाहिजे यांना। आम्हाला नको तुमचे 1500 रुपये, आमच्या मुलीबाळींना सुरक्षितता द्या। औरंगा हात पाय तोडा, फाशी बिशी एवढं सरळ मौत नको, हात पाय तोडा आणि रस्त्यावर सोडा त्यांना। म्हणजे मग कळेल की एखाद्या परक्या स्त्रीला, छोट्या मुलीला हात लावणं केवढा मोठा गुन्हा आहे। आणि नो म्हणजे नो। त्या डॉक्टरनी काय कमी कपडे घातले होते? मिनीस्कर्ट घातला होता। आणि या छोट्या मुलींनी काय केलं होतं? म्हणजे तुम्ही मुलींच्या वेशावरनं, मुलींच्या वागण्यावरनं त्यांना जज करता। अरे जज काय करता? त्या 4-4 वर्षाच्या छोट्या मुली, त्यांना ॲब्यूज केलं जातं सेक्शुअली। लाज वाटली पाहिजे। ही भीती मेली आहे, कायदा सुव्यवस्था राहिली नाही आहे, त्यामुळं असे हे राक्षस निर्माण झालेत। आणि म्हणूनच म्हणते गृहमंत्री राजीनामा द्या। ताई, हे सगळं चालू असताना गृहमंत्र्यांचा राजीनामा अनेक नेत्यांकडून मागितला जातोय विरोधी पक्षातल्या। त्यावरती स्वतः गृहमंत्री असतील हे सुद्धा असंच म्हणताना दिसतात की तुम्ही राजकारण करू नका, ॲटलिस्ट या प्रकरणात तरी तुम्ही संवेदनशील राहा। अरे याच्यात काय राजकारण करायचं? गृहमंत्र्यांच्या घरात मुलीबाळी नाही आहेत का? त्यांच्या घरात जर असं झालं तर काय करेल? गप्प बसेल? हां, तोंडात गुळणी घेऊन बसेल? त्यावेळेस कशी ॲक्शन होईल? मग यांनी पोलिसांना ताबडतोब आदेश दिले पाहिजे। ताबडतोब कडक कारवाई झालीच पाहिजे। फास्ट ट्रॅकवर हा गुन्हा नोंदून त्यांच्यावर चौकशी झाली पाहिजे। कोर्ट फास्ट ट्रॅक चाललं पाहिजे आणि कठीण म्हणजे आंबेडकरच्या वाईट शिक्षा। छत्रपती शिवाजी महाराजांनी रांझ्या पाटलाचा चौरंगा केला होता। तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं तुम्ही अनावरण करता? थोडे विचार घ्या, विचार महाराजांचे, आणि करा चौरंगा बलात्कारांचा। बघा सगळे सरळसूत होतात की नाही। ताई, राजकारणी म्हणून तुम्ही नेहमीच बोलत असता, पण एक महिला म्हणून ही गोष्ट किती निंदनीय वाटते आज समाज म्हणून आपण याकडे बघताना? ताई तेच म्हणते, आज आम्ही राजकारणात आहोत। आमच्याही मुलीबाळी आहेत बघा। आता या मुलीबाळी आहेत, या जेव्हा घराबाहेर जातात, कॉलेजला जातात, जर एक डॉक्टर सेफ नाही जी हजारो लोकांचा जीव वाचवते, माझ्या मुली जर 7ला घरात येत नाही आहेत, मला भीती वाटते। तर आता मी तर संदेश देते आईबापांना, पोराला 7च्या आत घरात बोलवा। आणि 7च्या नंतर तो बाहेर तर विचारा तो कुठे आहे, कोणाबरोबर आहे, काय करतोय, कुठं पार्टी चालली आहे। आणि त्या पार्टीत मुली असतील तर त्यांना आपल्या बहिणींसारखी जबाबदारी घेऊन घरी सोडणं। हे जर आपण आपल्या पिढीला आत्ता शिकवलं नाही तर उद्या काही खरं नाही बघा। ज्या हिशोबाने बलात्कार आणि सेक्स ॲब्यूज करणं वगैरे या ज्या गोष्टी वाढतल्या जात आहेत त्या भयावह आहे। तुम्ही मी काय कोणच सेफ नाही, आज कोणी नाही सुरक्षित। तुम्ही एक आई म्हणून काय सांगाल सगळ्याच मातांना, मुलींच्या पण आणि मुलांच्या? मी आई म्हणून मुलींनाही सांगेन की एक तर त्या मुलाची नजर ओळखा। तुमचा मित्र असेल, बॉयफ्रेंड असेल, घरी माहिती द्या, कुठे जात आहे त्याची माहिती द्या। कारण का उद्या तो जर विकृत असेल तर ते तुम्हाला कळणार नाही तो तुमच्याबरोबर काय करेल। मुलांना मी सांगेन की जेव्हा तुम्ही 4 मुलींबरोबर फिरता तेव्हा हे बघा की आपली पण बहीण आहे, तेव्हा त्या मुलींच्या बाबतीत घाण कमेंट्स करणे किंवा फेसबुकवर एखाद्या मुलीच्या बाबतीत घाण बोलणं, तिला ट्रोल करणं, एखाद्या बाईला फेसबुक इंस्टाग्रामवर ट्रोल करणं हे अजिबात नाही केलं पाहिजे। कारण का ती विकृती तिथनं चालू होते। एकदा का तुम्ही मुलींवर घाण कमेंट्स, लेडीजवर घाण कमेंट्स चालू केले ते आपोआप
आणि घाणेरडे जे आता मोबाईल हातात आले हे सगळ्यात वाईट आहे. याच्यामध्ये लहान मुलापासून सगळ्यांच्या हातात ते काय काय बघतात देव जाणे. आणि त्याच्यातनं जर एखादी विकृती डेव्हलप होत गेली तर जसं कोलकात्यात कांड झालं तसं होऊ शकतं. त्याच्यामुळं आपली मुलं काय बघत आहेत हे आयांनी बघितलं पाहिजे. आपली मुलं रात्री कुठं जात आहेत ते आईबापांनी बघितलं पाहिजे. आपल्या मुली कुणाच्या संगतीत आहेत, सेफ आहेत का नाही, त्यांना दर तासाने फोन नका करू, पण ॲटलिस्ट लोकेशन मागा, कुठे आहात, कुणाबरोबर आहात ही माहिती घ्या. तेव्हा कुठं आपण नाही म्हणलं तरी 60% आपल्या मुलींना वाचू शकू. ताई, हे सगळी प्रकरणं जी काही दिवसांपासून चालू आहेत, सोशल मीडियावरतून एक आवाज उठतोय की भारतातले जे काही कायदे आहेत त्यांच्यात कुठेतरी बदल होणं गरजेचं आहे. बाहेरच्या देशांमध्ये कायदे खूप स्ट्रिक्ट आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून तुम्हालाही अशा प्रकारची मागणी करावीशी वाटते का? मी एक आई म्हणून बोलेन, विरोधी पक्ष म्हणून नाही. आई म्हणून बोलेन, फाशी आणि जन्मठेप ही सोपी शिक्षा आहे. फाटदिशी मरण आहे. यांना मरण नाही, यांना आठवलं पाहिजे की आम्ही त्या मुलींना, त्या बायकांना किती यातना दिल्यात. त्यांच्या चौरंगा झाला पाहिजे, त्यांचे हातपाय कापून रस्त्यावर सोडलं पाहिजे. तेव्हा त्या परस्त्रीला, मुलीला, छोट्या मुलीला हात लावण्याची ते हिंमत करणार नाहीत. कडक शिक्षाही झाली पाहिजे. हे काय मेणबत्त्या लावून होत नाही. माझा भरोसाच नाही. मेणबत्त्या लावून काय करणार होत आपण? मौन व्रत धरून काय करणार? कोर्टात चोपलं पाहिजे, जाऊन कोर्टाच्या बाहेर त्यांना चोपला पाहिजे, मारला पाहिजे आयांनी. आणि दुसरं, सरकारने हातपाय तोडण्याचे आदेश दिले पाहिजे. त्याच्याशिवाय हे घाबरणार नाहीत. नाही तर ही वृत्ती वाढत जाईल. म्हणजे आज आपली 4 वर्षाची मुलगी पण बाहेर सेफ नाही आहे आणि 50 वर्षाची बाई पण बाहेर सेफ नाही आहे. नक्कीच माझ्याबरोबर संगीताताई होत्या. ताईंनी जसं सांगितलं की आत्ताच्या घडीला 4 वर्षांच्या मुलीपासून ते 40 वर्षांच्या 60 वर्षांच्या महिलेपर्यंत कुणीही सेफ नाही आहे. इतक्या विचित्र प्रकारच्या घटना सध्या राज्यात आणि संपूर्ण देशभरात घडत आहेत. त्यामुळे कायद्यात सुद्धा बदल होणं तितकंच गरजेचं आहे. त्याचबरोबर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामासुद्धा मागितला जातो आहे. आरोपींना किती कडक शासन आणि किती कमी वेळात हे शासन होतं हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.